नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टर रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मुलांसाठी झटपट होणारा आणि मस्त असा वेगळ्या पद्धतीचा पदार्थ पाहणार आहोत। उरलेल्या कणिकपासून आपण उरलेल्या गव्हाच्या पिठापासून मस्त झटपट होणारी ही रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही एकदा बनवाल तर मुलं दररोज आपणाला पीठ उरवायला सांगतील, अशी ही झटपट आणि मस्त पौष्टिक रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं सकाळचं जे आपण पीठ मळलेलं असतं आणि जास्तीच्या चपात्या नको वाटतात आणि ते तसंच पीठ ठेवून देतो। दुपारी शाळेहून आल्यावर मुलांना काहीतरी खायचं असतं, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही झटपट होणारा कधीतरी असा पदार्थ द्यायला काही हरकत नाही। चला तर मग आता आपण हे अशी चपाती लाटून घेणार आहोत। सकाळचं पीठ असल्यामुळे थोडंसं जास्तच भिजलं गेलेलं आहे। तर अशी ही मोठी चपाती लाटून घेतलेली आहे। तर ही चपाती छान अशी लाटून घ्यायची आणि त्यावर थोडंसं टोमॅटो केचप किंवा तुम्ही इथं पास्ता पिझ्झा सॉस जो असतो तो पण घेतला तरीही चालेल, पण झटपट आपण घरी टोमॅटो सॉस हे असतंच। दररोज न देता कधीतरी अशा पद्धतीनं टोमॅटो सॉस चीज असं दिलं तरी काही हरकत नाही। तर मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि पत्ताकोबी असं हे सगळं आपल्याला जसं आपण पिझ्झा बनवतो त्या पद्धतीनं हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या पदार्थाला काही म्हणू शकता, पिझ्झा पराठा किंवा एक प्रकारचे मुलांना पिझ्झा सारखंच वाटेल पण अगदी पौष्टिक असं मी तयार केलेला आहे। टोमॅटो, कांदा, शिमला मिरची असं सगळे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि छान असं सगळीकडून हे टाकून घ्यायचं आणि थोडंसं पत्ताकोबी सुद्धा मी टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार यामध्ये पनीर किंवा वेगवेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता। तर इथे अशा पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून घेऊन वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मिरचीची पावडर टाकून घ्यायची आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे, असेल तर टाका, नाही तर ऑप्शनल आहे। वरून थोडंसं मीठ, चाट मसाला आणि काळ्या मिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे, चिली फ्लेक्स। लहान मुलं असतील तर मिरची पावडर थोडी कमी टाका, मोठे जर असेल किंवा आपणाला स्वतःला खायचं असेल तर मिरची पावडर थोडी जास्त टाकली तरीही चालेल। तर इथं मी चीज घेतलेला आहे, अमूलचं जे छोटं टिक्की असते ती घेतलेली आहे आणि सगळीकडून छान असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडंसं वरून ऑर्गॅनो चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे। जे पिझ्झासोबत आपल्याला छोटे पॉकेट येतात ते टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने वरतून एक चपाती आपल्याला हे टाकून घ्यायची आहे। पीठ थोडंसं पातळ असल्यामुळे चपातीसुद्धा थोडीशी पातळ झालेली आहे, तुम्ही यापेक्षा छोटेसुद्धा बनवू शकता। तर हे चपाती दोन्ही ज्या चपात्या आहेत अशा पद्धतीने चिटकून घ्यायच्या आहेत आणि छान असं हे चिटकून तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडंसं जास्तीचं तेल टाकलेलं आहे आणि डोशाचा तवा घेतलेला आहे आणि एकदम मंद आचेवर कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हा पराठा किंवा असा पिझ्झासुद्धा बनवू शकता, एवढा भारी मस्त चविष्ट लागतो। मुलांना मधल्या वेळेस किंवा शाळेहून आल्यावर अशा पद्धतीचं पौष्टिक काहीतरी दिलं तर मुलं बाहेरचं मागणार नाहीत। तुम्ही ह्याचे छोटेसुद्धा बनवू शकता, हे थोडंसं मोठं झाल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे भाजता येत नाही। तर मी छान कुरकुरीतपणा येईपर्यंत थोडंसं तेल किंवा बटर, तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही टाकू शकता। तर अशा पद्धतीनं मस्त मंद आचेवर मी हे भाजून घेते, खूप छान मस्त लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मुलांना कधीतरी असं वेगळं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही हे करून देऊ शकता। तर अशा पद्धतीनं मी हे तेलच टाकून भाजून घेतलेला आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। आतल्या ज्या भाज्या आहेत ते छान शिजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। भाज्या काय आपण एकदम बारीक कापल्या होत्या त्यामुळे लवकर शिजतात। तर अशा पद्धतीने हे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा पोलपाटावर काढून घ्यायचं आहे। छान गरम गरम असताना मुलांना तुम्ही टोमॅटो सॉसवरच किंवा असंच सुद्धा नुसतं खायला सुद्धा छान लागते। तर पिझ्झा कटर मी जसा आपला पिझ्झा असतो त्या पद्धतीने हे कट करून दाखवते। मस्त झालेला आहे, आतल्या भाज्या चीज छान प्रकारे मेल्ट झालेले आहेत, भाज्या पण मस्त शिजलेला आहे।
चीज पण छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। भाज्या थोड्याशा कच्च्या असल्या तरीही अगदी छान टेस्टी लागतात। आपण पत्तागोबी आणि टोमॅटो कांदा हे वापरलेला आहे, त्यामुळे जास्त भाज्या शिजतील का नाही असं तुम्ही म्हणू नका। तर अशा पद्धतीनं बघा पिझ्झा जसा आपण कट करतो त्या पद्धतीनं मी कट केलेला आहे। अगदी पिझ्झा जसा दिसतो तसंच दिसत आहे। तुम्ही ह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर जास्त टाकून जर बनवला तर अजून टेस्टी लागेल। मी लहान मुलं खायचे आहेत म्हणून थोडंसं कमी टाकून दाखवलेलं आहे। बघा किती मस्त आतलं चीज आणि भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आणि छान असं मेल्ट झालेलं आहे। कधीतरी मुलांना मधल्या वेळेस अशा पद्धतीनं मस्त काहीतरी वेगळी रेसिपी करून दिलं तर मुलंसुद्धा खुश होतील। तर ही झटपट होणारी उरलेल्या कणिकपासून आपण पौष्टिक अशी रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।